उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी बोलविला रेडा चालविली भिंती चांग देवा ते उपदेशिती केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते लोकी एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त देव त्यांचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थते लोकी नमो ज्ञानेश्वरा 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 गुरुदेव दारा सोपान गुरुदेव दारा सोपान गुरुदेव दारा सोपान नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन मुक्ताबाई त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवासी आद्यत्रय जननी देवासी जननी देवासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तेही लोकी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज विश्वमौली ज्ञानोबा यांचा महिमा गात आहेत. विठाला परम पावन क्षेत्र अलंकापुरी क्षेत्रात आपण सर्व भाविक मंडळी विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याकरता आपल्या अंतःकरणात ज्ञानोबाविषयीचं असणारं प्रेम आणि आपल्यावर ज्ञानोबाचे असणारे उपकार या कृतज्ञता बुद्धीने निळा मने जाणूने संत येती धावत प्रतिवर्षी आपण या अलंकापुरी क्षेत्रामध्ये येत असतो. आमचं भाग्य आहे की यावर्षी हा सोहळा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. खरं ज्ञानोबाचा सोहळा पाठीमागेही झाला आणि पुढेही होत राहणार आहे. पण कल खेल में हम हो न हो पण सोहळा मात्र सदैव होणार आहे. आमचं भाग्य एवढं आहे की या सोहळ्याचं याही वर्षी आम्हाला साक्षीदार होण्याचं भाग्य प्राप्त झालं. ज्ञानोबाचा जो समाधी सोहळा आहे तुम्ही आणि मी करतोय असं नाही. आज त्रैलोक्यातले सगळे देव या अलंकापुरी क्षेत्रामध्ये आहे. हो, ज्ञानोबाचा दिव्य सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. पण त्या दिव्य सोहळ्यामध्ये आम्हाला प्रवेश नाही आहे अजून. पण जोपर्यंत त्या दिव्य सोहळ्यात प्रवेश होत नाही तोपर्यंत आपण हा सोहळा आपल्या परीनं करू. आणि हा सोहळा करत असताना प्रत्येक भाविक आपापल्या परीने ज्ञानोबाविषयीची असणारी आस्था प्रगट करत असताना या उत्सवाचं आयोजन करत असतात. त्यामध्ये आमचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील एक मृदंग प्रचारक मृदंग वादक आदरणीय हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज गोरे ज्यांना सर्व आदरानं गुरुजी म्हणतात असे आमचे रमेशजी महाराज गोरे यांनी जी श्रीनाथ संगीत शिक्षण संस्था जी आळंदी स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून ते या भक्ती उत्सवाचं आयोजन या वारीच्या पर्व काळावर करत असतात. आणि ते करत असताना आजच्या एकादशीच्या संध्याकाळची चिंतन सेवा आदरणीय महाराजांच्याच आज्ञेतून प्रेमातून माझ्या वाट्याला आलेली आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर मला हिवाळ्यातही घाम फुटला आहे. त्याचं कारण आहे
जेव्हा एकच फोकस अंगावर असतो तेव्हा गरमी वाढते. इथे 2 आहेत, तसे फोकस 2च आहेत. बसलेले अनेक फोकस आहेत, त्याची गरमी जास्त. कोणी गायनाच्या क्षेत्रातलं फोकस आहे, कोणी वादनाच्या क्षेत्रातलं, कोणी कीर्तन क्षेत्रातील. फार दिग्गज मंडळी आज या कीर्तन मंडपामध्ये उपस्थित आहे. खरं तर त्यांच्या प्रसन्नतेकरता माझं वक्तव्य, माझं चिंतन खरं पडेल न पडेल, पण माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की करीन संतांशी कर्णभूषणे. ज्ञानोबा म्हणतात प्रयत्न राहील, होणार नाही पण प्रयत्न करील. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, एवढी कृपा सर्व श्रोते मायबापांनी माझ्यावर करावी अशी भावना व्यक्त करतो. मग अशी मी वाक्य बोलून गेलो की ज्ञानोबारायचा दिव्य समाधी सोहळा आज अलंकापुरी क्षेत्रामध्ये. मग नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी. कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीपासून तर नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी एवढा दिव्य सोहळा अष्टमी ते अमावस्या इथे करण्याकरता सर्व देव गंधर्व यक्ष किन्नर सर्व आज या नगरीमध्ये उपस्थित आहेत. तो दिव्य सोहळा आहे, पण त्या दिव्य सोहळ्यात आम्हाला प्रवेश नाही. कशावरून नाही? कारण आज या भूमीमध्ये मग अष्टदिशा व्यापुनी तीर्थे राहिले स्थानी स्थानी. त्रैलोक्यातले तीर्थ आज ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याकरता आहेत. आम्हाला ते तीर्थ दिसत नाही. का दिसत नाही? कारण अजून आमच्या त्या दिव्य सोहळ्यात प्रवेश नाही. या अलंकापूर क्षेत्रामध्ये सनकादिकाचा मंत्रघोष आज चालू आहे. सनकादिकी मंत्रघोष केला विधीपूर्वक 5 दिवस त्यांचा मंत्रघोष चालू आहे. पण तो मंत्रघोष आमच्या कानावर येत नाही. का येत नाही? कारण अजून त्या दिव्य सोहळ्यात आमचा प्रवेश नाही. हो, या क्षेत्रात आबा महेश शारदा आळविती 7 राग 21 मूर्छना. महेश आणि शारदा स्वतः 7 राग. आता त्यांनी कोणते कोणते निवडले कोणास ठाऊक. कदाचित त्यांनी शिवरंजनी निवडला असेल, कदाचित त्यांनी मुलतानी निवडला असेल, कदाचित बटियार ललत बी निवडला असेल. हो, 7 राग आणि त्याच्या 21 मूर्छना आज त्या गात आहेत. हा हा हु गंधर्व गाती. त्यांचे गायन चालू आहे, पण ते आमच्या कानावर नाही. त्याचं एक कारण की अजून त्या दिव्य सोहळ्यात आमचा प्रवेश नाही. पण त्या दिव्य सोहळ्यात प्रवेश होण्याकरता ज्ञानोबारायांनी आमच्यावर कृपा करावी अशा आपण ज्ञानोबारायच्या चरणी प्रार्थना करू. आणि ज्ञानोबारायची कृपा होण्याकरता आम्ही कृपेला पात्र होऊ. त्यांची कृपा होणारच आहे, पण आम्ही कृपेला काय झालं पाहिजे? पात्र झालं पाहिजे. हो, सर्व इथं प्राप्ती नसते, इथं पात्रता पाहिजे. परमार्थात प्राप्त काय करायचं? म्हणजे अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे नाही, सर्व सुखासी पात्र होईजे. ते पात्र आम्ही व्हावं, त्या पात्रतेला आम्ही यावं अशी प्रार्थना ज्ञानोबारायच्या चरणी करू. आणि ती पात्रता कधी येईल? जेव्हा ज्ञानोबाराविषयी आपल्या अंतःकरणात गाढ प्रेम निर्माण होईल तेव्हा. वैकुंठवासी गोले बाबा बोधे बाबा एक वाक्य कायम सांगायचे, अनेक वेळा सांगायचे. बाबा प्रवचन करत नव्हते, कीर्तन करत नव्हते, पण बैठकीत असं एक वाक्य बोलून जायचे जे 1000 कीर्तन करून जो समन्वय साधणार नाही ते एक वाक्य साधत होतं. एक गोड वाक्य, सगळ्यांना आवडण्यासारखं वाक्य. आवडण्यासारखं नाही, सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल असं वाक्य. बाबा काय म्हणायचे? अशोक महाराज बाबाचं वाक्य ऐका. बाबा म्हणायचे, आमचं भजन, आमच्या वाऱ्या, आमचा परमार्थ कधी सफल झाला? ज्या दिवशी ज्ञानदेव आणि तुकाराम म्हटल्याबरोबर डोळ्यात टचकन पाणी येईल, त्या दिवशी आमचं भजन पूर्ण झालं. एवढं प्रेम आमच्या अंतःकरणात ज्ञानोबाराविषयी झालं पाहिजे, तुकोबाविषयी झालं पाहिजे. प्रेम पाहिजे म्हणजे ज्ञानोबाराविषयी प्रेम. खरं सांगू, तुकोबाराचं एक प्रमाण आहे, ते मला बऱ्याच वेळा असं बोचत राहतं हृदयाला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भन बहु भीतो जानपणा. कधी कधी अति शहाणेपणा सुद्धा प्रेमाच्या आडवा येतो. तुकोबारायचं प्रमाणच देतो पूर्ण. चला, तुकाराम महाराज म्हटले, बहु भीतो जानपणा आड नयो नारायणा. नारायणा जान ज्ञान आडवं येत नसतं, ज्ञानपणा. सोपं बोलू का? शहाण होणं हा दोष नाही, शहाणपणा करणं दोष आहे. तसं जाण अडचण नाही, जानपणा अडचणीचा आहे.
याला मी भीतो. का भीतो? कारण प्रेम पाण्याच्या आडवा येणारा तो जानपणा आहे. फक्त देवा एक करा, बहु भीतो जानपणा. आड नयो नारायणा, घेईन प्रेम पाना भक्ती सुख निवाड. प्रेम पाना भाववृद्धिंगत झाला पाहिजे, ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपलं ज्ञान आपल्याला नडतं महाराज कधी कधी. हो, खरं तर आम्ही हुशार व्हायला पाहिजे होतं, पण आपण चाबरे झालो. हां, 3 कॅमेरे, चौथा तोही प्रयत्न करतोय तरी सांगतोय. आपण काय व्हायला पाहिजे? परमार्थ करून हुशार व्हायला पाहिजे होतं, पण आपण हुशार नाही झालो, आपण चाबरे झालो. विठाला विठाला. वारकऱ्याचा भाव काय आहे का ज्ञानोबराविषयी? मी अनेक वेळा तो प्रसंग सांगितलेला आहे, कदाचित काही मंडळींनी तो ऐकलाय असेल. हे ज्ञानोबराची पालखी, आपलं नामदेवाची पालखी पंढरपूरवरून मार्गस्थ होते पौर्णिमेला आणि अष्टमीला इथे आळंदीला. आम्ही त्या दिंडी सोहळ्यात चालत असायचो. तर ती दिंडी अष्टमीला येते. मी राहिलो कराडकरांच्या मठामध्ये. तर अष्टमीला संध्याकाळी हैबत बाबाच्या समोर कराडकरांचा जागर असतो, आजही आहे. आणि तो जागर किती ते किती? रात्री 12 ते सकाळी 7. किती म्हणलो मी? 12 ते 7. आणि बसून नाही, मधातच बिड्यांच्या जे जया पाहिजे ते आहे रे असलं नाही, उभं राहू. 7 तासाचा जागर. आणि आमचा मुक्काम असायचा पुण्यात लष्करला. लष्करवरून नामदेवाच्या सोहळ्यात पायी चालत यायचं आणि आल्यानंतर रात्री 12ला उभं राहून सकाळी 7 पर्यंत तो जागर करायचा. बरं नाही, आता पोरग आहे बाबा, इतक्या दूरून चालून आलंय, पोरगा अजून बारीक आहे, म्हणजे तेव्हा मी बारीकच होतो ना, ह्याला झोपू देव अशी दयामाया तात्यांनी नाही दाखवली कधी आम्हाला. कारण तात्या काय म्हणायचे, त्यांना जर कोणी म्हटलं ना, अहो ते पोरग कधीच गाताला बिना घेऊन उभे, बसू द्या ना, तात्या म्हणायचे बोलू नका, मला उमेश वाढवायचा नाही, मला उमेश घडवायचा आहे म्हणायचे. हो, उभा राहून. मग मी काय केलं? मी एक केलं, त्या सोहळ्यामध्ये चालत आलो आणि संध्याकाळी पुन्हा उभं राहायचंय म्हणून मी आपल्या पुण्यावरून आलेला रोड, एक जुन्या पुलावर जातो आणि एक नव्या पुलावरून येतो. म्हणजे सोपं बोलू का, एक पलीकडून जातो आणि एक आराधना समोरून जातो, तो रोड. हा जरा परिचय लवकर होतो, बाकी काही नाही. मी काय केलं, हळूच दिंडीतून काढता पाय घेतला आणि पळायला लागलो. तेवढ्यामध्ये एक वारकरी पळत आला, वारला तो वारकरी. त्याने माझा हात पकडला आणि मला विचारलं, कुठे निघाला? म्हणलं राधाकिशन बुवा, आम्हाला रात्री बी जागराला उभं राहावं लागतं, फार पाय दुखतात, थोडा जाऊन आराम करतो. बिलकुल नाही म्हणले, आधी ज्ञानोबाराजवळ जायचं आणि मग घरी जायचं. मला रात्रभर पुन्हा उभं राहायचंय. त्या वारकऱ्याने जे वाक्य वापरलं ना, हृदयाला पाना फोडणारं वाक्य होतं. सोमनाथ महाराज तो वारकरी मला म्हटला, अरे म्हणले आपला ज्ञानोबा आहे ना, निमायचं लेकरू आहे म्हणजे, आणि निमायचं लेकरू कोणाची वाट पाहत असतं म्हणे, आधी निमायच्या लेकराला भेट आणि मग घरी जा म्हटले. काय भाव आहे हो महाराज. आणि यांच्या भावना बोथट झाल्या, मेल्या तर मुळीच नाही, पण बोथट सुद्धा झाल्या नाही. सध्या आमच्या डोळ्यात ज्ञानोबा म्हटल्यावर पाणी येतं फक्त कीर्तनात, आणि ते का आमच्या स्वभावाचं दर्शन होण्याकरता नाही, आमच्या वक्तृत्वाचं प्रभावाचं दर्शन दाखवण्याकरता होतं. हा दंभ आहे महाराज आमच्या परमार्थातला. प्युअर 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 दंभ आहे, प्युअर दंभ आहे. काय ते वारकरी जगतात. ही भावना ज्ञानोबाराविषयी झाली पाहिजे. किती भावना. गुलाबराव महाराज माधानकर दोन्ही डोळ्याने अंध आहेत, महापूजेला बसले म्हणजे त्या संवेदना त्यांनी किती, त्या म्हणजे ज्ञानोबारायच्या आणि आपल्या संवेदनाचं तादात्म्य किती संवेदनशील होतं महाराज. हो, मराठी सेन्सिटिव्ह म्हणतो आपण. त्या संवेदना किती तरल केल्या होत्या त्या मंडळीने. गुलाबराव महाराज माधानकर पूजेला बसले, महापूजा करत होते आणि त्यांच्या बाजूच्या माणसाच्या हातामध्ये अंगठी होती. हातात काय होती? अंगठी. आणि त्या समाधीला धुत असताना ती अंगठी घासत होती. तर त्या संवेदना ह्यांना जाणवल्या
आणि मादानकर महाराज, गुलाबराव महाराज म्हटले, अरे कोणाच्या तरी हातात अंगठे वाटतं, माझ्या ज्ञानाईला त्याचे ओरबाडे ओढले जातात. हा भाव आहे, हा भाव आहे, हे प्रेम आहे. आणि हे ज्ञानोबाराविषयी आपल्या अंतःकरणात काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. पण नियम आहे काही मंडळी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी भावना कधी निर्माण होते? जेव्हा त्या वस्तूचा, त्या व्यक्तीचा महिमा कळाला तर. विठाला माझ्या प्रस्तावनेचा हा एक अंग जर असलं तर अजून एक अंग आहे. परमार्थामध्ये क्रिया फलद्रूप ठरत नाही, परमार्थामध्ये भाव फलद्रूप ठरतो. माझ्या पदरचं प्रमाण नाही. तुकाराम महाराज म्हणले, तीर्थी भाव फळे. तीर्थी काय फळे? तीर्थात फळ कशाला आहे? तीर्थी क्रिया फळे तीर्थी येणे फळे तीर्थी भाव फळे. तीर्थात आल्यानंतर भावनेला फळे, येण्याला आणि क्रियेला नाही. आणि मग परमार्थामध्ये जर भाव वाढायचा असेल तर, ज्ञानोबाराविषयी प्रेम वाढायचं असेल तर, अंतःकरणातला भाव वृद्धिंगत व्हायचा असेल तर आम्हाला ज्ञानोबाराचा महिमा कळायला पाहिजे. कारण महिमा कळाल्याशिवाय भाव वाढत नसतो. महिमा कळावा लागतो. हे जर आले ना तर मंडप पुरत नाही. हा महिमा कळाल्याशिवाय भाव वाढत नाही. विठाला विठाला महिमा. महिमा शब्दाचा अर्थ आहे महत्व भाव महिमा. हा वस्तूच्या ठिकाणचं मोठेपण, ह्याला काय म्हणतात? महिमा. दास याला एक उदाहरण देत असतो. उदाहरण व्हॉट्सअप पुराणमधले, नवीन लॉन्च झालेलं पुराण आहे. व्हॉट्सअप पुराणवर लय गोड वाचलं होतं की काय, हे पोरगा स्टेशनवर पेन विकायला बसला. पेन विकायला बसला. लोक यायचे, का रे कितीला दिला पेन? मालक 5 लाख. 5 लाख? हो म्हणे 5 लाख 10चे 2, 10चे 3 दे. लोकांना गरीबाला पाडून मागायची लई घाण सवय. डॉक्टरला म्हणेल तेवढे, वकिलाला बोला की म्हणेल तेवढे, महाराजाला आपलं पुढे झालो म्हणेल तेवढे. त्या गरीबाजवळच काय पडतो कोणास ठाऊक. त्यातली त्यात पाडून मागण्याच्या बाबतीत ह्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी लय उरपाट्या काळजाच्या. बाबा 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 महाराज, मी कानाला खडे लावले. देवदयानं बायको नाही म्हणा, पण मी आईसोबत सुद्धा कधी शॉपिंगला जात नाही. एकदा आमच्या आईला घेऊन गेलो मी, चटया घ्यायच्या. ती गाडीतून चटया दिसल्या आमच्या आईला. मला म्हणे, महाराज आपल्याला चटया घेऊ. गाडी थांबवली, उतरलो. आमच्या आईनं त्या चटईवाल्याला विचारलं, का रे कितीला दिली चटई? तर मला, माताजी 400 को 1. आमची आई म्हणली 300च्या 2 दे. मला, आका झाशीची राणी लक्ष्मीबाई, तिच्यानंतर तुझीच हिंमत म्हणलं, बाकी कोणाची हिंमत होणं शक्यच नाही. 300. पण विशेष सांगतो, त्यानं 325 4 दिले. विठाला असं तात्पर्य आहे का मंडळी? पाडून मागले. ओके, गंमत म्हणून एक बाई छत्री घ्यायला दुकानात गेली. काय रे दादा कितीला दिली छत्री? मावशी 100 रुपयाला. लुबाडायला बसला म्हणली. 50ला दे. माय 50त काय येतं? सकाळी सकाळी आले तू, जाऊ दे 80ला घे. मग 40ला दे म्हणली. अगं माई काय तू डोक्यावर पडली का काय? 40ला. बरं राहू दे, तू 50ला म्हणली ना, 50ला घे. मग 25ला दे. ते दुकानदार म्हणला 25 तरी कायला देते, फुकट नाही ना. म्हणली 2 दे. मग ते उरपट्या काजेस पाडून मागण्याच्या बाबतीत. ते पोरगं पेन विकत होत. 10चे 2, 5चा 1. गिराईकच लागेल. समोर एक सोनार होता. तर का रे बाळा शाळेत जात नाही? जातो म्हटलं. आज गेला नाही. जायचं पण शाळेच्या फीचे पैसे जमा करतोय म्हटले. का रे? आई वडील कोणी नाही, मला मायबाप नाहीत. आणि ठरवलंय सावकार भीक मागून जगायचं नाही, थोडं जगायचं पण स्वाभिमानानं जगायचं, स्वतः कमवून. अरे मग पेन काय विकत नाही? ते काय करू सावकार? म्हणजे 5 रुपयाला जर विकला तर मला कशा तरी 1-1.5 रुपया पडतो. हे लोक 10चे 3 मागतात, मला काही शिल्लकच राहत नाही.
बरं किती आहे फी? 5,000. चल म्हणले दुकानात. त्याच्याकडचा एक पेन घेतला. ज्या वेलवेटच्या मैरबीमध्ये ब्रासलेट गंठण ठेवलं जातं त्याच्यात त्यानं पेन ठेवला. जो तो येऊन विचारायचा, का हा पेन इथं कसं काय ठेवला? कुठेही ठेवला का? तो सामान्य पेन आहे काय? म्हणे काय विशेषता आहे ह्या पेनची? म्हणे हा तो पेन आहे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याची लिखापडी याच पेननं झाली. बाबा बाबा तुमच्याकडे कसं काय आला? गेलतो म्हणे लंडनला, तिथून आणला. हो मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची आवड आहे, तेवढा पेन मला द्याल का? वाटायला काय मला? विकत द्या. नाही बाबा विकायला नाही. द्या राव. शक्य नाही. द्या राव असं नका करू. बरं काय महाराज? नियमच आहे शेतकऱ्याचा, गावरान नियम आहे. हे गाजरं असतात ना, गाजरं, ते गाजराला जर गोडवा यायचा असेल तर त्याला आधीच 1 महिना पाणी ताणावं लागतं, तेव्हा गोडवा येतो. विठाला विठाला साहेब या. आमचे बडगुजर साहेब म्हणजे सगळ्या महाराज लोकाला उजेडात आणणारा माणूस आहे. ताल्ल्याशी बघा तुम्ही, कोरोनाच्या आधी ज्यांना फेटा पाहिल्यावर मुंग्या यायच्या, लॉकडाऊन उठल्यावर त्यांना 10व्याचं प्रवचन सुद्धा गोड लागू लागलं. त्याचं कारण काय? ताणल्याशिवाय गोडी नाही. कितीला दिला हो पेन? ते विकायला नाही आणला, पण तुमची इच्छा आहे ना, देतो म्हटले. नाही का म्हटलं, मला काय ह्याच्यात कमवायचं नाही, आल्या भावात मी देतो. जेव्हा दुकानदार म्हणतो ना मला ह्याच्यात काही कमवायचं नाही, त्याच्यात अख्खं वाक्य सायलेंट असतं. काय? मी तुम्हाला चुना लावलेला आहे, हे अख्खं वाक्य सायलेंट. आणि जेव्हा एखादा बाप म्हणतो ना अहो आमची पोरगी म्हणजे गरीब गाय, पोरगी पाहायला गेलं, त्याच्यात अख्खं वाक्य सायलेंट असतं. काय? तिला शिंग आहेत. गाय गरीबच आहे, तिला शिंग आहे. इकडं माम मी 25,000 आणला, त्याच्यापेक्षा 1 रुपया देतो म्हटलं. लगेच खिशातल्या कणा काळपट 50 नोटा त्यांनी काढल्या, त्याच्या हातात दिल्या. त्यानं ते घेतल्या. त्याला पेन मिळाल्यामुळे तो निघून गेला. त्या पोराला त्या सावकारानं पैसे दिले, त्याला पैसे मिळाल्यामुळे तो निघून गेला. दुकानदाराचं काम झाल्यामुळे तो निघून गेला, आणि दृष्टांत संपल्यामुळे मी निघून आलो. आता झाला विषय. तात्पर्य आहे पेनची किंमत काय? 5 रुपये. 5 रुपये. पण ज्याची किंमत 5 आहे त्यालाच 25 का मिळाली? त्याचं कारण आहे त्याचा मोठेपणा कळाला, महिमा कळाला. महिमा भाव वाढत असतो. म्हणजे जेव्हा आपण ज्ञानोबाच्या क्षेत्रात येऊ, संताजवळ जाऊ, देवाजवळ जाऊ, तेव्हा आम्हाला महिमा कळायला पाहिजे. महिमा कळायला पाहिजे. पण महिमा कोणाच्या तोंडून नाही. एक लय गोड विचार आहे, पटला तर घ्या. वाचून महिमा कळून, वाचल्यातून म्हणजे वाचनातून कळालेला महिमा, ऐकण्यातून कळालेला महिमा आणि अनुभवातून आलेला महिमा फरक आहे. वाचण्यात काय येतं? काही लोक कोणाविषयी काय लिहितील सांगता येत नाही, आणि काही माणसं कोणाबद्दल काय बोलतील सांगता येत नाही. कालच मी कीर्तनात बोलून गेलो रमेश महाराज. हो, काय माणसाचा हात पळत नाही आणि लोक म्हणतात लय बाजबाज होतो. म्हणजे आमच्या महाराजाची लयच हालत नाही. अरे हात पळत नाही ते सांग ना. कधी कधी कोणाचा महिमा कसा वाढेल सांगता येत नाही. म्हणून ऐक्यू महिमा, वाचलेला महिमा आणि अनुभवलेला महिमा, नाथांनी ज्ञानोबारायचा गायलेला महिमा, याची विशेषता काय आहे? ज्ञानोबारायने नाथांनी त्यांच्या आधीच्या संतांकडून महिमा ऐकला, संत वाङ्मयात वाचला आणि स्वतःही अनुभवला. विठाला विठाला ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. ज्ञानोबराचा महिमा नामदेवरायाकडून ऐकला, नामदेवराच्या वाङ्मयात वाचला. ज्ञानदेव मंगलमुनी सेवा करी दासी जनी, हाच महिमा जनाबाईच्या वाङ्मयात वाचला आणि या सर्व संतांच्या वाङ्मयातला वाचला, पूर्वसरीच्या संतांकडून ऐकला. आणि एवढंच नाही, ज्ञाथांनी ज्ञानोबराचा महिमा अनुभवला. हो, समाधी झाली 12व्या शतकात. आणि ज्ञानेश्वरी जरा अशुद्ध झाली. जुन्या काळात प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, हातानं लोक लिहायचे आणि मग लोक लिहिता लिहिता आपले मनाचे त्यात टाकायचे. म्हणून ग्रंथ काय झाला होता, अशुद्ध झाला होता. महाराज, प्रिंटिंग मिस्टेक काय अडचणी येतात, म्हणजे आता एवढं प्रगल्भ असून सुद्धा अडचणी आहेत. ते काय झालं, आमच्या 4थ्या वर्षाला आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडनाभंग होता. तर मग मी टाचन काढलं होतं. एक मला, महाराज मला तुमचं टाचन पाहिजे. घे बाबा, कारण साधू का गेट और पेट बड़ा होना चाहिए. साधू का गेट और साधू का पेट बड़ा होना चाहिए. त्याचा अर्थ काय, साधूचं पोट एवढं मोठं पाहिजे, सगळ्याचे गुणदोष पोटात घालता आले पाहिजे. आणि साधूचं गेट मोठं पाहिजे, सगळ्याला तिथं प्रवेश पाहिजे, सगळ्याला प्रवेश पाहिजे. लगे जय धर्माची वाट मोडी अधर्माशी शिग चढे, तै आम्हा येणे गडे स्वरूप स्थिती. नाथाचं वचन हे माझ्या टाचनात लिहिलेलं होतं. जय धर्माची वाट मोडे अधर्माशी शिग चढे, तै आम्हा येणे गडे स्वरूप स्थिती. त्यांनी माझी वही लिहिली, त्याची झॉरॉक्स केली, पण ते शिग चढेवर शाई पडली थोडीशी. आणि तो कीर्तनात असा आवेशाने म्हटला, जय धर्माची वाट मोडे अधर्माशी शिंग चढे. धर्माची वाट मोडे अधर्माशी शिग, पण त्या शीवर काय पडला, त्या शीवर शाई पडल्यामुळे सगळी शीत झाली. अडचणीत आला बघा, तो लय कठीण काम झालं ते. जय धर्माची, आता असं तर तेव्हा कसं. तो ग्रंथ अशुद्ध झाला. आणि ऐकलं का, ज्ञानोबरायला सुद्धा तो शुद्ध करण्याकरता जे पात्र व्यक्तिमत्व सापडलं, जे विभूतिमत्व सापडलं, ते म्हणजे एकनाथ महाराज आहेत. स्वप्नात गेले नाथाच्या, नाथा आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. माझ्या कंठाला लागली, येन काढ. नाथ आले, नाथाने समाधीचा शोध लावला. ऐका बरं मंडळी, ह्या सगळ्या संतांच्या समाध्या ना काही काळाच्या ओघामध्ये लोप झाल्या होत्या. निवृत्तीनाथाच्या समाधीचा शोध ज्यांनी लावला, त्याच्यात आता 2-3 प्रकाराने ते पाटील बाबा झोपळकरही सांगतात. काही केदार बुवा कराडकरांचे नाव घेतात. ह्या वारकऱ्याने शोध लावला. तिथे एवढ्या समाध्या झाल्या होत्या, काहीच्या काही. बरं, ते लक्ष नव्हते. हो, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. लक्षण काय पाहिजे, त्र्यंबक शिखरात पाहिजे आणि पाठीमागं काय पाहिजे, ब्रह्मगिरी पाहिजे. तिथे गेले तर ब्रह्मगिरीच्या समोर एवढ्या समाध्या, त्यांना काहीच कळेना. आणि त्या वारकऱ्याने अनुष्ठान केलं. इतिहास भुसारे महाराज अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर ऐका बरं, ऐका, एक लहान पोरगी आली म्हणतात. परंपरेने सांगितलं जातंय, एक लहान पोरगी आली आणि त्या लहान पोरीने विचारलं, का हो तुम्ही दादाची समाधी शोधताय का? हो, थांबा मी दाखवते. आणि त्या लहान पोरीने हात धरला आणि या समाधीवर, ही दादाची समाधी म्हणते अदृश्य झाली. ती मुलगी म्हणजे साक्षात मुक्ताई होती. आणि ज्ञानोबरायची समाधी जी कालोगामध्ये लुप्त झाली होती, नाथांनी याच पिंपळाखाली, आता आपण जातो ना मंदिरात 3 पिंपळ आहेत. हा सुवर्ण पिंपळ आहे, त्या कोपऱ्यातला रक्षपाळ पिंपळ आहे आणि एक नागपाराचा पिंपळ आहे. तर त्या पिंपळाखाली नाथाने अनुष्ठान केलं. तो नंदी माझारी देखील पाव.
आणि प्रवेश घेऊन ज्ञानोबाराशी चर्चा करून, म्हणजे ज्ञानोबारायला त्यांनी अनुभवलं, मला एवढंच म्हणायचं होतं. म्हणून वाचलेला महिमा, ऐकलेला महिमा आणि अनुभवलेला महिमा हे सगळं पाहून नाथाने काही अभंगामध्ये ज्ञानोबारायचा स्वभाव सांगितला, काही अभंगात प्रभाव सांगितला. 2 प्रकार पडून येतात ज्ञानोबारायच्या महिमा सांगण्यामध्ये. महिमा किती प्रकारचा? 2 प्रकारचा. ज्ञानोबारायचा स्वभाव महिमा, ज्ञानोबारायचा प्रभाव महिमा. काय प्रभाव आहे, काय स्वभाव आहे? आधी स्वभाव सांगतो. स्वभाव काय आहे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहे याची कुळाचा विचार, न पाहे याची कुळाचा विचार. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहे याची कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, बोले रे पपी हरा हरा, बोले रे पपी हरा, बोले रे पपी, बोले रे पपी, बोले रे स्वभाव
कृपाळू. हो, कृपाळू आहे ज्ञानोबा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, असं कृपाळू ज्ञानोबारायचा स्वभाव आहे. हो, किती कृपाळू आहे. कधी कधी मला माझाच प्रश्न पडतो, बाकी तुम्हाला पडतो की नाही मला माहीत नाही. आता तुमच्यासारख्या सज्जनाला पडेल अशी मला अपेक्षा नाही, पण मला पडतो. ज्ञानोबाराने का बरं आम्हाला एवढं जवळ केलं असेल? विठाला विठाला. उत्तर एकच पडतं, आमची लायकी नाही, ते कृपाळू आहेत. विठाला विठाला. स्वभाव लय महत्वाचा असतो. काय असतं, काय काय लोकांच्या प्रभावानं माणसं जवळ येतात पण स्वभावानं दूर जातात. हो, म्हणलं का हो तुम्ही त्या महाराजसोबत लय फिरत होते? महाराज त्यांचं कीर्तनच ऐकावं म्हणे. एवढ्याला ऐकायला आलं? काय करायला? माझं बोलणं मोठं आहे का तुमचे कान चाबरेत काय माहित आता ते झालंय. असं काय काय माणसं प्रभावानं जवळ येतात पण स्वभावानं निघून जातात. ज्ञानोबारायचा स्वभाव एवढा गोड आहे आणि ज्ञानोबारायचा प्रभाव काय आहे अनेक अभंगात गायलाय. तसं आजच्या अभंगात गायला. आजच्या अभंगात ज्ञानोबारायचं नाव कुठंच नाही, पण या वर्णन ज्ञानोबाराशिवाय कोणाचंच नाही. विठाला विठाला. का बरं हे हा अभंग ज्ञानोबारायकडेच लावण्याचं प्रयोजन काय? तर आपल्याला ह्याचं सगळी चिन्ह तिसऱ्या चरणात सापडतात. आधी सरळ सरळ उदार भक्त उदार भक्त, सगळेच भक्त उदार आहे. त्रैलोक्य माता जयाची, त्रैलोक्यात सगळ्याचीच प्रसिद्धी आहे. हो, केला भगवद्गीते अर्थ एकट्या ज्ञानोबाऱ्याने केला का? शंकराचार्याने केला नाही, सगळ्यांनीच केलेला आहे. केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ते हे लोकी. त्रैलोक्यात सामर्थ्याने युक्त अनेक भक्त आहेत, पण बोलविला रेडा चालविले भिंती आणि चांग देवा ते उपदेशिती हे चरण आम्हाला बलात. हा अभंग ज्ञानोबारायच्याच महिमेचा आहे, हे करायला भाग पाडतं. हो, भाग पाडतं. कसं असतं एखाद्या व्यक्तीचं वर्णन बाहेरून जरी असलं तर एक गुण असा असतो, तो जर सांगितला नाही त्याच्याशिवाय शक्यच नाही. अशी उदाहरणं आपल्याला देता येतात, खूप देता येतील. आता मला एक बी आठवत नाही, तो भाग निराळ. पण अशी उदाहरणं देता येतील. आता वेळ कमी, बघू पुन्हा कधीतरी. असं म्हणायचं होतं मी आधी. असं पण वर्णन ज्ञानोबारायचं. काय महिमा आहे ज्ञानोबारायचा? काय सांगू ज्ञानोबारायचा महिमा काय आहे. म्हणजे आता स्वभाव सांगितला, आता ज्ञानोबारायचा प्रभाव काय आहे. ज्ञानोबारायच्या प्रभावाचा एक विशेष नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त
उदार आहे ते, खूप उदार आहेत ज्ञानोबा. औदार्य प्रत्येक वेळेला परिस्थितीच असतं असं नाही. उदारता कशी असते, प्रत्येक वेळेला धन दिलं, अहो ते महाराजले तो व्यक्ती फार उदार आहे, कोणाला नाही म्हणतच नाही. कोणाला कपडा देतो, कोणाला दान देतो, कोणाला वस्त्र देतो. हे जसं औदार्य आहे ना, तसं औदार्याचं अजून एक लक्षण आपल्याकडे. काय लक्षण आहे? अयम निजहा परो व्यक्ती गणना लघु चेतसा. ज्यांचं चित्त संकुचित आहे त्यांना वाटतं हा माझा, हा परका. सध्याच्या काळात जरा तापलेल्या वातावरणात हा आमच्या जातीचा, हा परक्याच्या जातीचा, हा ओपन, हा ओबीसी, हे चालले ना सध्या जे आहे. अयम निजहा परवेती गणना लघु चेतसा. ज्यांचे हृदय शूद्र आहेत ना ते, पण उदाराचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ऐका ज्ञानोबरायचं औदार्य सांगतो आधी 5-10 मिनिटं, आणि मग राहिलेला अभंग 2-2.5 तासात सोडतो, मग कीर्तन संपवतो. ऐका ज्ञानोबरायचं औदार्य. कोण्या काळातलं औदार्य? 12व्या शतकातलं औदार्य. ऐका काय औदार्य. स्वतः ब्राह्मण कुलोत्पन्न असून, लय जबाबदारीने बोलतोय मी, ब्राह्मण कुलोत्पन्न असून, बघा तुम्ही ज्ञानोबरायचं औदार्य. उच्च कुळात जन्म, कीर्तन करायला काय काय लागतं माऊली? कीर्तनकाराकडे काय काय पाहिजे? मोजा यादी. कीर्तन सदानंद गुरुजी म्हणायचे, लय गोड काय काय वाक्य होते गुरुजींचे. सदानंद गुरुजीला सुभाष महाराज तुम्ही ऐकले, तुम्ही ऐकले. गुरुजींना ऐकलेली माणसं बरीच आहेत, पण गुरुजीला नुसतं ऐकलेली, गुरुजीला समजून ऐकलेली कमी आहेत. गुरुजी काय म्हणायचे सदानंद गुरुजी? कीर्तनकाराकडे काय पाहिजे म्हणे? कीर्तनाकडे गायनाचं अंग पाहिजे. हो, नका का जोरात बोलताय ना, पण स्वरात आलं पाहिजे थोडं तरी. आबा, कीर्तनकार सुरेल नसलं तरी चालेल, पण आसुर नसाव. हो, काय काय कीर्तनकाराची अशी अडचण असते महाराज. मी कीर्तनात टाळ घेऊन उभा राहण्याची आमची सवय. हो, चला आता तुमच्या एवढा आमचा आवाज नाही, पण आहे ना जसं असेल तसं. नवनाथ महाराज यांचे आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. याला किती खाचा किती खळगे, कोणाची कोंबडी जरी मेली तरी स्पीड ब्रेकर. कशा? कारण योजनाच कोणती? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. महाराज पहा तुम्ही, ज्या कीर्तनकाराला स्वर नाही, त्याला साथ करत असताना काय होतं? जो कीर्तनकार स्वर नाही गप्प बसतो त्याला सोपं जातं साथ करायला. झालं माझं बोलणं. काय कायला स्वर नाही, गप्पी बसत नाहीत, मला लई त्रास होतो अशांचा. एका कीर्तनकार मनोने भिन्न भेद नाही, मनोने भिन्न भेद नाही, भिन्न भेद नाही. हे बसवायला मला 8 दिवस प्रॅक्टिस करावं लागली. आता काय सांगू, हे असं आडवं टाळ वाजून म्हणायला किती दिवस प्रॅक्टिस करावं लागली? 8 दिवस प्रॅक्टिस करावं लागली तेव्हा जमल. आणि तुम्हाला एकदा ऐकून बसल, या भ्रमात राहू नका तुम्ही, ध्यानात राहू द्या. गाय कीर्तनकाराकडे स्वर असला पाहिजे. नसे नका मंजूळ, पण काहीतरी असो. गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे दृष्टांत कौशल्य पाहिजे, दृष्टांत कौशल्य पाहिजे. कीर्तनकाराकडे अभ्यास पाहिजे, पाहिजेच. एक सांगू का, सगळी ग्रंथ वाचली पाहिजे. एवढा जरी वेळ नसला, आपण जो अभंग कीर्तनाला घेतलाय त्याला तरी प्रामाणिक न्याय देण्यापुरता तरी अभ्यास पाहिजे. जो अभंग घेतला राहिला बाबा, सगळा गाथा नाही सांगता येत सगळ्यांना. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा अर्थ सगळ्यांना सांगता येत नाही, पण आपण जो घेतलाय निदान तेवढ्याचा तरी तेवढं. महाराज असे मोगम सटर आपलं बोलतात हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगे. अरे काही संदर्भ नसतो, काही संदर्भ नसतो, आणि हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. आता बिचाऱ्या गायकाला बी म्हणावं लागत, त्यांना तरी काय म्हणतात. अभ्यास पाहिजे.
वक्तृत्व पाहिजे, हां, सभा धीटपणा पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कीर्तनकाराला अवसान आलं पाहिजे. आपण जिथं कीर्तन करतोय ना त्या वातावरणाचं काय आलं पाहिजे, तर ते वातावरण अवसानात घेता आलं पाहिजे. हो, काय काय वेळेला असं होतं महाराज अवसानच पुरत नाही, त्याचा आवाकच साधत नाही. मी आता तेव्हा आपलं बस चर्चा चालली. आपल्याकडे 3 प्रकारचे कीर्तनकार आहेत. एक कीर्तनकार कुठेही टाका एकच नंबर. दुसरा प्रकार चांगलं वातावरण असलं तर 1 नंबर, आणि जरा वातावरणात काही कमी जास्त असला की फेल. आणि काही काही कीर्तनकार असे ते प्रसिद्ध काय हाच मला प्रश्न आहे. त्याच्याकडे फार आवाज आहे असेही नाही, फार अभ्यास आहे असेही नाही. बिचारे का प्रसिद्ध आहेत कोणास ठाऊक. मी कोणाची निंदा करायला सुभाष महाराज देवा शपथ उभा नाही. हो काय चर्चा चालली आहे आपली की कीर्तनकाराकडे काय काय लागतं. ते म्हणायचे गायन असावं, अभ्यास असावा, वक्तृत्व असावं, दृष्टांत कौशल्य असावं. आणि अजून एक वाक्य होतं गुरुजीचं, लक्ष देऊ नाही का बरं. ते म्हणायचे कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळे नसावी. कीर्तनातला अभिनय वेगळा आणि माकड चाळे वेगळी. कामापुरता हा, अरे काय एवढंच बदल. कारण ह्याच्या पुढे माझा स्वभाव ढकलला जात, मी त्याला काय करू आता बस एवढा. तर हे केलं ते कमी आहे. विठाला 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 विठाला. आणि ऐका आता लक्ष द्या मंडळी, या केशव महाराज एवढी कीर्तनाची मी गुण सांगितले. या ज्ञानोबराकडे कोणता कमी आहे, कोणता कमी आहे. ज्ञानोबराकडे उत्तम गाण्याचा आवाज आहे, ज्ञान आहे. हो, ज्या अर्थी ज्ञानोबर आहे, स्वरा माझी स्वाऊ पंचमू जैसा. स्वरा ज्ञानोबर म्हणतात जसा स्वरामध्ये पंचम आहे. हो, आणि बाकी षडज आणि पंचम हे फक्त स्थिर स्वर आहेत, बाकीचे विकृत आहेत. मला ती शास्त्रीय भाषा माहीत नाही काय शब्द आहेत. पण कसं ऋषभ कोमल पण आहे, शुद्ध पण आहे. गांधार शुद्ध पण आहे आणि कोमल पण आहे. मध्यम शुद्ध पण आहे आणि तीव्र पण आहे. दैवत शुद्ध पण आहे, कोमल पण आहे. निषाद शुद्ध पण आहे आणि कोमल पण आहे. पण षडज आणि पंचम हे मात्र स्थिर स्वर आहेत. त्यामध्ये स्वरा माझी स्वावा पंचमू जैसा. अजून तुम्ही अभ्यास करा मंडळी. हे माझं आबा माझं महाराज माझं चुकत असेल कदाचित, तुम्ही नंतर सांगा. पण पंचम जो आहे ना तो कसा आहे, लय आरडावं लागत नाही. पंचमात जर आपण काही म्हणजे आमची जी पद्धत आहे ना, ते म्हणजे महाराज तुम्ही लय मध्यमातल्या चाली जास्त का म्हणता. त्याचं कारण खर्जात गोड लागत नाही, षडजात आवाज पुरत नाही. खर्जामध्ये गोड लागत नाही. उदाहरण खर्जात बघा, देवाची द्वारी उभा गोड लागलं, आवडलं नाही बघा यांना. षडजात आवाज पुरत नाही, खर्जात चालत नाही. मग थाप टाका, देवाची द्वारी उभा ते पंचम मध्यम. स्वरा माझी स्वाव पंचमू जैसा. ऐकलं का, ज्ञानोबराला संगीताचं ज्ञान आहे. कशावरून अजून जेव्हा नामदेवाचं कीर्तन चालू होतं, जनाबाई म्हणली पहिली चाल म्हणा आनंदी म्हणे ज्ञान देवा बोला. ज्ञानोबा माऊली
एक चटाळी धाणी चंद्रभागे पाडवळली माझा ज्ञान राजा गोपाळासी नायवाणी माझा ज्ञान राजा गोपाळासी नायवाणी माझा ज्ञान राजा गोपाळासी नायवाणी माझा चव आणायची का चौपट करायचं ते असे ज्यार्थी ज्ञानोबराय अभंग म्हणतात. रंग पुरतो त्यार्थी ज्ञानोबरायला स्वराचं ज्ञान आहे. वेळ कमी आपल्याकडे पटपट जातो. दृष्टांत कौशल्य काय? ज्ञानेश्वरी उघडा मग ज्ञानोबरायचं दृष्टांत कौशल्य कळतं. ज्ञानोबरायचं वक्तृत्व आहे का? बोली अरूपाचे रूप दावीन. विषयांतर केलेलं तज्ञ लोकांना आवडत नाही, पण ज्ञानोबरायचं विषयांतर सुद्धा लय गोड आहे. गोवी आहे का? ज्ञाना तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीशी पण निराळा बोल बोलशी सनागर. ज्ञानोबराय तो जेव्हा संतांचं वर्णन करायला लागला विषय काय चालला हे तो विसरून जातो, पण ज्ञाना तो विषयाच्या बाहेर जरी बोलायला लागला लय गोड बोलतोस रे. हा शेरा एखाद्या चापलूशी फॅन न दिलेला नाही. हे सध्या एक लय अवघड झाले. कोण्या गावात गेलो काय काय बाबा तास ऐकायला भेटत नाही. फक्त तुमच्या कीर्तनात पोट भरतं बघा, बाकी काय राहिलं नाही. आणि कधी बी युट्यूबला मी तुमचीच कीर्तन ऐकतो. हे प्रत्येक कीर्तनकाराला बोलतो. असे थोडे आहेत ते सोडून द्या जे तत्वनिष्ठ आहेत किंवा ते खरंच आपले फॅन असतात. म्हणून आपल्या भोवती जमा झालेली गर्दी पाहू नये. माणसाला दर्दी किती ते पाहिजे. आता अंदाज लय चुकतात. एका तकाराची कथा चालू. राजा परीक्षित वनात गेले. खरंय महाराज. त्याला तहान लागली. खरंय महाराज. त्याला ऋषीने शाप दिला. खरंय महाराज. राजा सर्व संघ परित्याग करून वनामध्ये गेला. खरंय महाराज. ते कथाकार म्हटले खरंच खरंय का भाऊ? एकदा सोसाट्याचा वारा सुटला. खरंय महाराज. आणि हिमालय पर्वतच दुभंगला. खरंय महाराज. सगळ्या गावातल्या माशांनी गुळाच्या ढेपी नेल्या आणि हिमालय पर्वत चिटकून टाकला. खरंय महाराज. अरे बावळट ह्याच्यातलं काहीच खरंय ना, काहीच खरं नाही ना. खरंय महाराज. अरे तुला मी फार हुशार श्रोता समजत होतो, तू तर बावळट निघाला. खरंय महाराज. आणि तुझ्यासारख्या बावळटाला जीव तोडून मी 8 दिवस सांगण्याचा मूर्खपणा केला. खरंय महाराज. अंदाज येत नाही. ज्ञानोबरायच्या वक्तव्याला एखाद्या चापलूशी फॅन नाही. माझे शब्द कदाचित माझ्या शब्दाचं मला काय म्हणायचं ते तात्पर्य तुमच्या लक्षात आला असावं. साक्षात निवृत्तीनाथ म्हणतात निराळा बोल बोलशी सनागर. हे ज्ञानोबरायचं वक्तव्य आहे. हे ज्ञानोबरायचं संगीत ज्ञान आहे. ज्ञानोबरायचं ज्ञानाचे सागर आहेत. दृष्टांताचं कौशल्य आहे. आणि काय असतं सगळं असून सुद्धा समाजावर प्रभाव पडणं अवघड गोष्ट असते. ज्ञानोबराय प्रभावी संत आहेत. असं असताना उदारता आहे का? लक्ष द्या लक्ष द्या. हे सगळं असताना नामदेवराय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात नामदेवा तुम्ही कीर्तन करा मी टाळ घेऊन उभा राहतो. हे अवधारी आहे. हे अवधारी आहे. हे अवधारी आहे की एक उच्चवर्णीय एका शिंपी समाजातल्या पोराला म्हणतो तुम्ही कीर्तन करा आणि मी टाळ घेऊन उभा राहतो. हे 21व्या शतकात नाही 12व्या शतकात. म्हणून हे अवधारी आहे. हे ज्ञानोबरायचं अवधारी. त्या काळामध्ये जातीयता एवढी पसरलेली असताना देव एकदा ऑइलिंग करतो. मी पूर्वार्ध म्हणतो आबा तुम्ही सगळ्यांनी उत्तरार्ध म्हणायचं. नाही तुम्ही जेवढ्या जिज्ञासानं बघायला लागले तसं काही नाही आहे बरं. उगा फाजीला अपेक्षा करू नका माझ्याकडून. मी अडचणीत येतो. अमुचे माडियाची जात करू
अरे एवढंच नाही, स्त्री आले, पुरुष आले, महार आले, माग आले आणि ज्ञानोबारांनी आज सगळ्यांना एका जागी केलं आणि मिळविली मादी वैष्णवान वैष्णवांची मिळविली मादी वैष्णवांची मिळविली मादी वैष्णवांची मिळविली मादी वैष्णवांची काय अवतार सामान्य नाही ही गोष्ट. त्या काळात कोण्या शतकात 12व्या शतकात, आज 21व्या शतकात जातीवर राजकारण फिरायला लागलं. वाईट ह्याचं वाटतं नवनाथ महाराज मला, जातीवर राजकारण फिरतं यात नवल नाही, जातीवर सत्य व्हायला लागले. विठाला विठाला माळ्याच्या सप्त्यात वंजारी नाही, वंजाऱ्याच्या सप्त्यात मराठा नाही, मराठ्याच्या सप्त्यात कोणी नाही. काय अडचण. उदार ज्ञानोबा आहे. अजून अवधारी आहे का? चांगदेव आले, चांगदेव आले. म्हणून सर्व धर्म समान आहेत हा नारा या वारकरी संप्रदायात पुकारणारा, शिंग फुकलेला पहिला क्रांतिकारक संत ते म्हणजे ज्ञानोबा आहे. अवधारी सगळ्याला जवळ केलं. अजून पहा, तत्वज्ञानाची भाषा सांगतो आता. ज्ञानोबा आहे योग परंपरेची आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, त्यांचा शिष्य मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवासार. परंपरा योगाची, योगाची परंपरा असताना सुद्धा अष्टांग योगे नसिनीजे, योगाच्या मार्गाला येऊ नका. हे कसं म्हणण्यासारखं आहे माहिती का? माझं कीर्तन ठेवू नका, अशोकबाचं ठेवा. हे हलक आपलं हृदय मोठंच लागतं याला. हे अवधारी ज्ञानोबारायचं, तत्वज्ञानातला अवधारी. हरिहराचा भेद मिटवला, अवधार्य ज्ञानोबारायचं. ज्ञानोबारायचं अवधारी एकच सांगतो, 1400 वर्षाचा योगी शरण आला तर ज्ञानोबाराय सध्या काय माहिती का, अशा लोकांचे स्टेटसला काय, आमदाराला मी माळ घातली, अरे त्याला किती माळ, त्याला मी माळ घातली, उगाच चिड येते मला. आणि भांडवल करतात. तो काय करतात? भांडवल. हा माझा शिष्य, तो माझा शिष्य. ऐकायला नाही आलं ना, तेच बरं, तेच बरं. हा माझा शिष्य, तो माझा. ओढाताण चालली माणसाची शिष्य करण्याच्या बाबतीत. तुझ्या वाट्याला जास्त का माझ्या वाट्याला जास्त, असे काही कीर्तनकार आहेत. किती माळकरी होतील माझ्या हातानं तर तुमच्या गावात येतो. अरे पोरं आपल्या संग येईना तर जाऊ दे. आता काय बोलायचं, पोरं आपल्यासोबत येत नाही हा म्हणण्याचा माझा अधिकार नाही, म्हणून मी विषय सोडून दिला. उद्या कोणी म्हणा तुला आहे का, मग बोलतो काय आला. पण 1400 वर्षाचा योगी शरण आला. ज्ञानोबाराला स्वतः अनुग्रह देता आला असता, पण नाही. मुक्ताई तू अनुग्रह दे. एवढा 1400 वर्षाचा शिष्य 7 वर्षाच्या पुरीकडे द्यायला हृदय मोठं लागतं. उदार आहेत माझे ज्ञानोबा, उदार भक्त, उदार भक्त. भरपूर झालं, आता 8 तासावर येतो. त्रैलोक्य मात जयाची ज्ञानोबाराची कीर्ती फक्त या लोकात नाही आहे. आमची कीर्ती एवढी तुटपुंजी आहे महाराज, एवढी तुटपुंजी आहे. हो, मी अनेक वेळा तो प्रसंग तुम्ही ऐकलाय असे. ते माझं नाशिकला एकदा खासदाराकडे कीर्तन झालं. त्याने मला मुंबईला सोडायला 1.5 कोटीची गाडी दिली. किती? 1.5 कोटीची. पण मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे ट्रॅफिकमध्ये अडचण येईल, तुम्हाला कासारा रेल्वे स्टेशनला सोड, ट्रेननं प्रवास जलद होईल. गाडीपेक्षा कृष्ण महाराज मुंबईचा प्रवास कशाने जलद होतो? ट्रेन. सोड म्हणलं. त्याने सोडलं. रेल्वेत चढलो, मला कोणीच जागा दिली नाही. 2 तासापूर्वी खासदार गाडी देतो, रेल्वेत बसल्यावर कोणीच जागा देत नाही. ही आपली प्रतिष्ठा आहे. ज्याला कोणाला गग आहे ना, झुकेगा नाही साला.
ज्याला कोणाला गग आहे ना, गग आहे. रमेश महाराज एक वाक्य बोलतो, ज्याला कोणाला आपल्या प्रतिष्ठेचा संपत्तीचा गग आहे त्याला कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं, मग कळतं या जगात आपली लायकी काय, आपली लायकी काय आपल्या क्षेत्रात. अरे आपली गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है. दुसऱ्याच्या जाऊन पाहिलं पाहिजे. हा, म्हणून आपली प्रतिष्ठा खोलीत बसल्यावर आपल्या भोवती लोक किती आहे याच्यात नाहीये, एसटीत जागा किती देतात याच्यात आहे. पण माझ्या ज्ञानोबराची कीर्ती काय, त्रैलोकी मात जयाची उभारीला ध्वज तेही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. त्रैलोक्यात ज्ञानोबराची मात कशी आहे एवढी प्रमाणाने सिद्ध करतो समाधीच्या प्रसंगात. बाकी साबण कना सगळ्या सांगून मोकळा, तुम्ही मोकळे मी बी मोकळा. ऐका, त्रैलोकी मात लय गोड. समाधी प्रसंगातले 3 चरण ऐका. ज्ञानोबराची या लोकातली कीर्ती आधी सांगतो. कोण्या लोकात? या लोकात काय कीर्ती आहे? सेविती साधू संत मनोवेदना माझा सेविती साधू संत मनोवेदना माझा. समाधीला होते किंवा ज्या काळात ज्ञानोबराय होते त्या काळात जेवढे या महाराष्ट्रात संत नाही या भारतात जेवढे संत होते तेवढे ज्ञानोबरायला मानत होते. हो, इथं एक कीर्तनकार दुसऱ्याचं ऐकायला तयार नाही. पण संतांकडून प्रतिष्ठा म्हणजे ज्ञानोबरायची मात या लोकात त्रैलोकी आपल्याला सिद्ध करायची. आता कुठं कुठं सिद्ध करायची? मृत्यू लोक, वरचे लोक आणि पाताळ लोक. प्रमाण लक्ष देऊन ऐका फक्त. आता या लोकात ज्ञानोबराची काय आहे कीर्ती आहे? अरे ठीक आहे, वंचना करती जन दुष्ट नष्ट, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. लोक मला म्हणतात काय महाराज 25 वर्ष झाली तुम्ही आप कीर्तन करतात, अजून तुम्हाला घर बांधता आलं नाही. मला आता बांधता आलं महाराज, नाही बांधता आलं. पण मला त्याचं इतका सुद्धा खेद नाही. मी नारदाच्या गादीवर आहे, माऊलीला विचार, माऊली माझ्यासोबत असतात. कधी खंत वाटलं की मला घर नाही अशी खंत कधी होती? कधीच. मला त्याची खंतच नाही. कारण माझं वैभव काय, शेखर महाराजासारखे, चैतन्य महाराजासारखे, तात्यासारखे मला कीर्तनाच्या तारखा देतात. अजून काय पाहिजे? हे विद्वान लोक म्हणतात उमेश बा आमच्याकडे कीर्तन करा, आणि महाराज ह्या लेकराचं कौतुक करायला पुढं बसतात. म्हणून चला मला आनंदीत घर लवकर बांधता आलं नाही ते सोडून द्या, पण साधूच्या हृदयात जागा मिळाली. हे काय वैभव कमी आहे? पण साधूच्या निकषाला उतरणं. तुकाराम महाराजा लोक काय म्हणतात त्याची चिंताच नाही. कारण आपण चिंतन केलं, अरे वाळो जन्मज म्हणतो शिंदे, लोकाला काय लागलं? लोक कोणाला जगू देत नाही. धोत्रच नेसायला राव फेडलं धोत्र, आता तो पॅन्टीच बा काय भोंगळे हिंडी तो काय, त्याला काय करतो काय? केस वाढून आता तो जटाधारी झाला. बिचाराने जटा कापल्यानं वन साईड केला, आता तो हिप्पीत ठेवली. लोक बोलायला लागून त्याने चप्पी केली. शेवटी आता तर लय साधू चप्पी केली राव. लोकांच्या समोर मुंडकं कापून ठेवल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही. लोक काय बोलतात त्याची चिंताच नाही तुकाराम महाराज. आणि परमार्थिकाला नसावी. मजते हसतील संत, खेद वाटावा मी संत मला काय म्हणतील. आणि सेविती साधू संत या लोकात कीर्ती. पर ज्ञानोबराची वरच्या लोकात कीर्ती. इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती ओवाळती पंचारतीया. म्हणजे त्रैलोक्यातले देव इंद्र येतो, चंद्र येतो इथं ज्ञानोबराय करता. म्हणजे ज्ञानोबरायची मात जशी इथं आहे तशी ज्ञानोबरायची मात वर पण आहे. काय झालं म्हणे मग? ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला सगळे संत आले, त्रैलोक्यातले देव आले, आणि ते आल्यावर त्यांनी कीर्तन चालू केली.
उद्घोष चालू केला. तुमच्या जीवावर आरडतोय आता थोडासा, तुम्ही मदत करा. असं कीर्तन चालू झालं, ज्ञानोबरायचं वर्णन चालू झालं आणि मोठ्याने वारकरी म्हणायला लागले, हो माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, असं वरच्या मजल्यावर जर आरडाओरडा झाला तर खालचे लोक म्हणतात वर नेमकं काय चाललंय, निकाल काय एकतर्फी लागलाय का काय. ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला. जय जयकारे घोष केला, जय जयकारे घोष केला, जय जयकारे घोष केला, जय जयकारे घोष केला. चमकला मुठीला पाताळीचा शेष, ऐसा रंग स्थिरावला, जय जयकारे घोष केला. असं मृत्यू लोकात चालू आहे सगळ्यांचं. त्याने चवकला उठीला पाताळीचा शेष. तो पाताळातला शेष दचकला, अरे काय आरडाओरडा चाललाय, काय आरडाओरडा चाललाय. पण मोठी माणसं एकदम येत नाहीत. तिने आधी कानोसा घेतला, नेमकं काय चाललंय. आणि मग त्याच्या लक्षात आलं, ऐकोनी विष्णू कीर्तन. काय चाललंय मृत्यू लोकात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ऐकोनी विष्णू कीर्तन, तयासी आले पै स्पुंदन. मग उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला, सहस्त्रवदन स्तुती करी, हरे नमस्कारिले हरी, वाहुनी तुळशी मंजिरी, ज्ञानदेवा पूजिले, त्रैलोकी मात जयाची. अशी मात आहे. काय केलं, काय केला, भगवद्गीते अर्थ. ज्ञानोबरांनी भगवद्गीतेचा अर्थ केला. म्हणे का हो, त्यांनी एकटाच केला, आधी शंकराचार्यांनी केला, शंकरानंदाने केला, मधुसूदन सरस्वतींनी केला, का त्यांनीच केला का, नाही म्हणजे त्यांनी केला. पण हा जरा हटके, हा जरा हटके. काय विशेषता आहे या अर्थामध्ये. एक शब्द पूर्वग्रह दूषित. काय काय लोकांनी अर्थ आपल्या परंपरेचा प्रसार करण्याकरता केला, पण ज्ञानोबराने गीतेचा अर्थ समाजाला कळावा म्हणून केला. काय काय लोक काही गरज नसते असे जाडजाड शब्द वापरतात. त्या ज्ञानशलाखेतला, ती ज्ञानशलाखा जेव्हा साधकाच्या हृदयामध्ये प्रदीप्त होत असते, तेव्हा नेत्रातून निघणारा तो प्रकाश. लोक कोण बिचारे दिवसभर ऊस तोडला आणि संध्याकाळी बसले. हा काय प्रकार आहे. लोकाला समजावं हा उद्देश आहे का, मी किती प्रभावी बोलू शकतो हा उद्देश आहे. पण अन्याने ज्या टीका केल्या ना, माझी परंपरा माझं तत्वज्ञान काय प्रभावी आहे हे सांगण्याकरता केल्या. माझ्या ज्ञानोबरायांनी माझा प्रभाव पडावा म्हणून नाही, लोकाला गीता समजावी म्हणून अर्थ केला भगवद्गीते अर्थ. ऐसे समर्थ ते हे लोकी, असा त्रैलोक्यात समर्थ माझा ज्ञानदेव. काय केलं, बोलविला रेडा. पैठणमध्ये रेडा बोलवला सगळ्यांना माहिती आहे. चालविली भिंती, भिंत सुद्धा चालवली. चांगदेवाप्रती उपदेशिती, चांगदेवाला उपदेश केला. एका जनार्दनी समर्थ ते भक्त, असे ते समर्थ भक्त आहेत ज्ञानोबराय. देव त्यांचा अंकित दास होय. आता देव त्यांचा कसा दास होतो त्याला एक प्रमाण सांगतो, पण ठोबारुक माय केल्यावर तुम्ही उठणार नाही ना. तर सांगतो, नाही तर आत्ताच घेऊन सगळं उरकून घेतो. पण आत्ताच सांगतो, जाऊ द्या, कारण तुमचा काय भरोसा नाही. हो, तुम्ही चिवडा खाता कोणाला, बटणं कोणते दाबता, काय भरोसा आहे तुमचा. फक्त ह्याच बिचाऱ्या खाल्लेल्या मिठाला जागल्या. ह्या म्हणल्या ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, आहे ना मावशा. पण तुम्हाला एक सांगायचं आहे मला, दरवर्षी वारीला येताना, पुढच्या वर्षी येताना 12 हप्त्यातला 1 हप्ता रमेश महाराजा करता आणायचा. वर्गणी सोडून, हां वर्गणी सोडून 1 हप्ता कोणाला द्यायचा, रमेश महाराजाला. रमेश महाराज त्याचं काय करतील, वारकऱ्याला जीव खाऊ घालतील, तुमची राहण्याची सोय करतील. म्हणून वर्षातला 1 हप्ता रमेश महाराजाला द्यायचा. नाही महाराज, रमेश महाराजाला नाही द्यायचं आम्हाला. राहिलं तुमच्या भागात जी गोशाळा असेल त्या गोशाळेला द्या. नाही महाराज, आम्हाला गोशाळेला द्यायचं नाही, एखाद्या मंदिराला द्या.
नाही नाही महाराज आम्हाला मंदिराला द्यायचं नाही. बरं कीर्तन झाल्यावर मी थांबवतो, मग करता काय? पण याद राखा लाडक्या बहिणीनं, तुम्ही जर एक हप्त्याचा दान धर्माला जर केला नाही तर माझा शाप लागल तुम्हाला. आळंदी क्षेत्रात शाप देतो, ब्रह्मचारी माणूस आहे, लय वंगाळवाणी बघा. शाप लागन माझा शाप. आणि शाप काय माहितीये का बा, तुम्ही जर दान धर्म केला नाही ना योजनाच बंद पडेल बघा. ध्यानात राहू द्या, तुम्ही सावध व्हा. चला तुमचा काय भरोसा नाही, आधी सांगून घेतो. एका जनार्दनी समर्थ ते भक्त. किती सामर्थ्य, विषय त्यागाचं सामर्थ्य. किती सामर्थ्य, देवाला दास करण्याचं सामर्थ्य. किती सामर्थ्य सांगू आता काय वानू आता ज्ञानोबाची ख्याती, काय त्याची ख्यातीवरून. मग एकच सांगतो, देव त्यांचा अंकित दास होय. देव त्यांचा दास होतो. काय दास होतो? दरवर्षी आळंदीला येतो. कोण? देव. दरवर्षी सगळी आळंदीची स्वच्छता करतो. कोण? देव. दरवर्षी येऊन ज्ञानोबाच्या समाधी करता मंडप देतो. कोण? देव. दरवर्षी येऊन पंक्तीची व्यवस्था करतो. कोण? देव. प्रमाणे 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 कोण करतो? रमेश महाराज, तुम्ही जीव घालता का? देव जीव घालतो. आणि देवाच्या मनातच आलं तुम्हाला जीव नाही घालायचं. मग पनीर करा, नाही तर मशरूम करा. पुशितो जगाशी. हा तर धन्यर्थ झाला. पण स्पष्ट अर्थानं इथं येतो. कोण? देव. समाधीची स्वच्छता करतो देव. सगळी व्यवस्था करतो देव. कशावरून? प्रमाण. ऐका, संपला आता. धन्य धन्य तो विठ्ठला. ऐकताय ना? धन्य धन्य तो विठ्ठला, धन्य प्रत्यक्ष देखिला, धन्य समारंभ येथिला. सोहळा करी भक्ताचा, 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 सोहळा करी भक्ताचा.